श्री महादेवांच्या स्वरूपात तुम्हाला कसल्या वेदना झाल्या असतील? का नाही, समुद्र मंथनात जर मेरू पर्वत पाठीवर घेऊन श्री विष्णू यांना वेदना होतात आणि ते त्या स्वीकारतात, तर मग संकट समयी मला जर वेदना झाल्या तर त्या मला स्वीकारणे भाग आहे. तुम्हाला जर काही वेदना झाल्या तर मी त्या सहन करू शकणार नाही. तुम्हाला कधी काहीही वेदना होऊ नये असं मला वाटतं. असं म्हणून कसं चालेल? एक पित्याच्या नात्याने मला माझे दायित्व स्वीकारायलाच हवे. पार्वती देवी देखील तुम्हाला समुद्र मंथनासाठी जाऊ देत नव्हत्या. याचा अर्थ त्यांना देखील काहीतरी चाहूल लागली असेल. असं काय घडलं होतं? पुढे काय घडले हे तुला कळणारच आहे. आख्यान सुरू झाले की नारद मुनी ते सांगतीलच. तुम्ही मला ते आत्ता सांगा. नाही म्हाळसा, तुम्हाला आग्रह नको करू. ते नियमांच्या विरुद्ध आहे. आणि हेच जर तिने विचारलं असतं तर? तरीही मी तिला नसतं सांगितलं. बर म्हाळसा, तुला तो प्रसंग आठवतो जेव्हा तुझे अर्ध शरीर काळं निळं पडलं होतं? हो. इकडे निकुंभच्या दैत्याने पाण्यात विष मिसळलं होतं आणि ते विष मी प्राशन केलं होतं. हो, मला आठवत येते. तसंच काहीसं या समुद्र मंथनात घडलं होतं. मग मी ते श्रवण करू शकणार नाही. असं करून कसं चालेल? तुम्हाला काही झाले होते हे मी ऐकूच शकणार नाही. म्हाळसा, तुझं प्रेम मला समजतंय, पण तू तशी नाहीस. तुझ्यात शक्तीचे स्रोत आहे. मी एक विचारू? विचार. आता पार्वती देवी कुठे आहेत? या क्षणी देखील इथेच आहे. मी ज्यांच्याशी आजपर्यंत बोलत होते त्या पार्वती देवीच होत्या आणि हे तुम्हाला ठाऊक होते. होय. श्री गणेश, तुमचा संकेत कोणत्या दिशेला आहे हे मला समजलं. काल गडावर जे घडलं त्याविषयी तुम्ही बोलता आहात, होय ना? हो माते, कारण ती साधी घटना नव्हती. मातेच्या सुप्त मनात दडलेल्या काही गोष्टी तिच्या न कळत बाहेर पडल्या. निश्चितच ती साधी घटना नव्हती. श्री म्हाळसा देवींच्या सुप्त मनात त्यांच्या गतजन्मीच्या आठवणी आहेत. जरी त्याबद्दल त्यांना ठाऊक नसलं तरीही त्या त्यांच्या मनात आहेतच. काल भावनेच्या भरात मात्र त्यांच्या सुप्त मनातल्या भावना वर आल्या. मला तर क्षणभर असे वाटले की मातेला आता ती कोण आहे हे कळेल की काय. त्या क्षणी आम्हाला देखील तसंच वाटलं होतं. काय वाटत होतं बंधू?
लक्ष्मी देवी, बंधू, तुम्ही काही बोलत होतात? माते, आम्ही आख्यानाबद्दल बोलत होतो. नक्की तुम्ही कशाबद्दल बोलत होतात हे मी आता कसं सांगू? कसल्याही संदर्भाबाबत बोलण्यापेक्षा आख्यानाला सुरुवात करूया असं मला वाटतं. ये बानू. आख्यानाला उशीर व्हायला नको याकडे आपलं लक्ष असावं. बानू, नारद मुनीने जे काही सांगितलं आहे ते ध्यानात ठेव. समुद्र मंथनात अशा काही घटना घडणार आहे ज्या अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. वय देवा. देवा, मला वाटतं की आपण स्थानापन्न व्हावं. नारद मुनी देखील येतच असतील. ते आल्यावर आख्यानाला प्रारंभ करूया. होय. सदानंदाचा एकट 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 नारायण नारायण. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. मुनिवर, आम्ही सर्वजण तुमचीच प्रतीक्षा करत होतो. आता आख्यानाला आरंभ करा. मुनिवर, आज आख्यानाआधी मला काही सांगायचे आहे. आख्यानात कामधेनूचा उल्लेख झाला. मी अस्वस्थ झाले होते. का कुणास ठाऊक, ते मलाही कळत नाहीये. पण तिला भेटण्याची इच्छा झाली आणि योगायोगाने कामधेनूशी भेट झाली. ती भेट गडावरच झाली म्हणून मन शांत झाले. समुद्रातून बाहेर पडलेल्या अतिदिव्य रत्नाची भेट होणे म्हणजे अद्वितीय योग म्हणावा लागेल. मुनिवर, आता आपण आख्यानाला प्रारंभ करू शकता. एवढेच मला सांगायचे होते. जशी आपली आज्ञा दे. महाराज, वैस थांबाजी, मला बी काय बाय सांगायचं आहे. जसं म्हाळसाताईसनी कामधेनू मातेचं दर्शन झालं आणि त्यासनी बरं वाटलं, तसं काल रातच्याला मला बी एक सपान पडलं. आणि ते सपान तवाच होतं जेव्हा म्या स्वर्गामंदी असल. कामधेनू माता बी ततच होती. मला हे सपान पडलं बघा. आणि ह्यातनं मला काय बाय आठवलं हाय एवढंच सांगायचं होतं मला. अशीच एक दिव्य गोष्ट बानूकडे होती. कोणती? ज्यातून आम्ही दोघं संवाद साधायचो तो दिव्य करंडा. इंद्रदेवानी बानूला जो दिव्य करंडा दिला होता तो कल्पवृक्षाकडूनच प्राप्त झाला होता.